उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र गहिवरला। निवडणूक विभागातर्फे दापोलीमध्ये मतदान जनजागृती मोहीम। एसटीचा ब्रेक फेल झाला, गाडी दरडीवर आदळली, जीवितहानी मात्र टळली। काँग्रेस महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली। जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त रोह्यात भव्य योग उपक्रम। नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे। कोकणातील सर्वाधिक खपाचं दैनिक रत्नागिरी टाइम्सचं टाइम्स डिजिटल आपल्यासाठी घेऊन येतं ताज्या बातम्यांचं वार्तापत्र। बुधवारचा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारा ठरला। राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झालं। बारामती जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी आयोजित प्रचार सभेला येत असताना ही दुर्दैवी घटना घडली। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला। राज्य शासनानेही 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करत पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत। टाइम्स ब्युरो रत्नागिरीकडूनही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली। 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जास्तीत जास्त मतदान व्हावं, मतदानाचा टक्का वाढावा, मतदार जागृत व्हावेत यासाठी निवडणूक विभागातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं। याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकांनी दापोली तालुक्यातील वाकवली येथील बस थांब्याजवळ 27 जानेवारी रोजी गीत सादरी करून मतदार जनजागृती अभियान राबवलं। मत देण्यास हो आपुले आहे स्वातंत्र्य मनाला, नको होण्या पश्चाताप नंतर तुमच्या जीवाला। तारीख करूया पाठ। नवमतदारा सांगा हो, नवमतदारा सांगा हो, मतदार राजा ऐका हो, नवमतदारा सांगा हो। मंडणगड एसटी आगारातून सुटणारी सकाळी 8:30ची बस मंडणगड तालुक्यातील किंजळघर या ठिकाणी आली असता गाडीचा ब्रेक फेल झाला। गाडी सरपटत एका दरडीवर जाऊन आदळली आणि थांबली, अन्यथा मोठा अपघात झाला असता। दरडीखाली ही लोकवस्ती असून सदरची बस घरावर कोसळण्याची शक्यताही इथे होती। बस घरावर कोसळली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। सदर गाडीमध्ये कुणालाही इजा झाली नसल्याचं समजतं। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचं आज सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झालं। ही दुःखद बातमी समजतात आवाज जिल्हा परिषद उमेदवार श्री राजेंद्र मधुकर ठाकूर यांनी चौडी येथे आपल्या कुटुंबियांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सकपाळ आणि शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माननीय जयंतभाई पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सभा चौडी इथं होणार होती। मात्र ही दुःखद बातमी समजतात राजाभाऊ ठाकूर यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी संपर्क साधून आजची जाहीर सभा रद्द केली। फार मोठा आघात झाला, काळाने फार मोठा आपल्यावरती आघात केला। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजितदादा आज आपल्यात नाही, ते पटतच नाही। खरं तर त्यांचा जो विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, खरोखर संपूर्ण महाराष्ट्रावरती शोककळा पसरलेली आहे। एक उमदं व्यक्तिमत्व आणि खरोखर अगदी लहानातल्या कार्यकर्त्यासाठी काम करणारा आणि वेळप्रसंगी एखाद्यावरती कोणता प्रसंग आला तर स्वतः कोणताही अधिकारी असेल, अगदी पोलीस शिपाई असो किंवा SP असो किंवा कोणताही तलाठी असो किंवा कलेक्टर असो, त्याला डायरेक्ट फोन लावणार अजितदादा हे आज आपल्याकडून निघून गेले।
रायगडच्या रोहा इथं जागतिक सूर्यनमस्कार दिनाचं औचित्य साधून नंदी संवर्धन ग्राउंड इथं जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट, द योग आणि रोहा अष्टमी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष योग उपक्रमाला महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. योगाचार्य विभा चोरगे यांच्या सशक्त आणि प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली शेकडो महिलांनी सामूहिक सूर्यनमस्कार, योगासनं आणि प्राणायाम करत योगशक्तीचा अनुभव घेतला. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम पुष्णे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचे नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम पुष्णे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम आदित्याय नमः. ओम नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम पुष्णे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचे नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.